Hello, sir. Hello, Jignasa. Welcome. Have a seat. How are you, beta? Fine, sir. Okay. Have you answers of the last 4 tasks what I have given you? Yes, sir. Very good. What are the answers? He lost his family, his job, his house plant. Its answer is climax. Oh yes, absolutely fine. Family, job and house plant. It is mean हे काय केले त्यांनी अगदी चढत्या प्रमाणात त्याची मांडणी केलेली आहे आणि म्हणून तो काय आहे क्लायमॅक्स हा फिगर ऑफ स्पीच आहे. व्हेरी नाईस. नेक्स्ट वन. Oh, whirlpool. Oh, whirlpool. Whirlpool day. Its answer is repetition. Very nice. It is also good. Why? Because there are repeating words. Okay, which word is repeated there? Whirlpool. Yes, fine. Very good. The third one. Give every man thy ear, but few thy voice. Its answer is antithesis. Yes, antithesis. Give your thy voice and thy ear. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा मित्रांनो की इयर आणि व्हॉइस म्हणजे काही गोष्टींना अनेकांना तुम्ही तुमचा कान द्या म्हणजे कानांनी सगळ्यांचं ऐकून घ्या परंतु तुमचा जो आवाज आहे तुमचा जो विचार आहे तो काही जणांना द्या. या अर्थात या ठिकाणी दोन विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे व्हॉइस आणि तुमचा लिसनिंग किंवा इयर द्या या अर्थाने. तर या पद्धतीनं हा अँटिथिसिस म्हणजे विरोधाभास असलेला अलंकार फिगर ऑफ स्पीच आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट अँड फोर्थ वन. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Its answer is apostrophe. Very nice. It is apostrophe because that little star is just considered as a living thing. म्हणजे त्याला सजीवाची उपमा देऊन त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून याला आपण apostrophe या अर्थानं या ठिकाणी ओळखतो. व्हेरी नाईस. व्हेरी गुड. सो लेट अस गो टुवर्ड द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच दॅट इज द 9th वन. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द 9th वन. नवव्या फिगर ऑफ स्पीच कडे आपण वळूया पॅराडॉक्स. तर मित्रांनो पॅराडॉक्स म्हणजे नेमकं काय आहे आपण त्याला समजून घेऊया. इट इज अ स्टेटमेंट ऑर ग्रुप ऑफ सेंटेन्सेस दॅट कॉन्ट्राडिक्ट what we know while delivering the truth. It is also known as oxymoron. म्हणजे काय नेमकं पॅराडॉक्स मध्ये एखादं सेंटेन्स असं असतं किंवा ग्रुप ऑफ सेंटेन्स असतं की ज्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी असे काही ट्रूथ त्याच्यामध्ये सांगितलेले असतात म्हणजे काही सत्य आणि तेही एकमेकांच्या विरोधी असलेल्या दोन गोष्टी एकाच वाक्यामध्ये किंवा काही वाक्यांमध्ये मांडलेल्या असतात. यालाच आपण ऑक्सिमॉरॉन असं सुद्धा म्हणत असतो. जसं की इथे पहिलं वाक्य आहे लेस इज मोर म्हणजे कमी असणं हे सुद्धा खूप आहे. या ठिकाणी लेसला पॉझिटिव्हली पाहिलेलं आहे म्हणजेच काय की लेस आणि मोर खरं पाहिलं तर हे दोन शब्द एकमेकांच्या विरोधी आहेत कॉन्ट्राडिक्टरी आहेत परंतु तरी ते एकाच वाक्यामध्ये आलेले आहेत. अशा वाक्यांच्या प्रकारांना आपण पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. त्यातलं दुसरं उदाहरण आहे दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंड. बघ इथे दोन अंडरलाईन वर्ड्स दिसतात बिगिनिंग आणि एंड नावाचे म्हणजे बिगिनिंग आणि एंड हे दोन शब्द कसे आहेत एकमेकांशी कॉन्ट्राडिक्टरी आहेत एकमेकांचा विरोध दर्शविणारे शब्द आहेत पण ती एकाच वाक्यात आलेली आहे म्हणजे ही शेवटाची सुरुवात आहे या अर्थाने. तिसरं वाक्य दिसतंय सेव्ह मनी बाय स्पेंडिंग इट. सेव्ह आणि स्पेंड हे काय एकमेकांच्या कॉन्ट्राडिक्टरी वर्ड्स आहेत पण ते एकाच वाक्यात आले म्हणून दिस इज अ पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच. ओके हॅव यू गॉट इट? Yes. व्हेरी गुड. नेक्स्ट वन दॅट इज हायपरबोल. आपला हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार आहे बरं का आणि आपण हा खूपदा वापरत असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. इन डेली रुटीन वी यूज टू यूज दिस हायपरबोल. यालाच आपण एक्झॅजरेशन असंही म्हणू शकतो म्हणजे याला मराठीमध्ये आपण अतिशयोक्ती असं म्हणत असतो आणि पॅराडॉक्स या शब्दाला व्याज आपण विरोधाभास असं ओळखतो. तसे ह्या हायपरबोल साठी मराठी शब्द आहे अतिशयोक्ती करणे एक्झॅजरेशन करणे या अर्थानं. म्हणजेच काय की एखादी गोष्ट खूप वाढवून सांगण्याची इथे गोष्ट म्हणजे फिगर ऑफ स्पीच मध्ये दडलेली असते. बऱ्याच लोकांना सवय असते ते काय करतात छोट्या छोट्या गोष्टीला खूप वाढवून सांगतात. अगदी तेच इथं या हायपरबोल मध्ये आहे की आय हॅव टोल्ड यू टू क्लीन युअर रूम अ मिलियन टाइम्स. तर मिलियन म्हणजे किती झाले लाखो मध्ये चालल्यात त्या गोष्टी आणि आपण काय करतोय की तुला मी हे लाख वेळेस सांगितलं 10 लाख वेळेस सांगितलं करोडो वेळा सांगितलं कळत नाही का. या अर्थानं या हायपरबोलला इथे आपण पाहतोय
म्हणजे काय केलं की इथे थोडासा अतिशयोक्ती अलंकार असतो आणि खरं तर असंही म्हणतात की अतिशयोक्ती हा विनोदाचा आत्मा आहे. म्हणजे कोणताही विनोद त्या ठिकाणी होत असतो. तर या ठिकाणी आय एम सो हंग्री आय कुड ईट अ हॉर्स. म्हणजे इतकी भूक लागली मला की मी हॉर्स दिला तरी खाऊ शकतो. या अर्थाने म्हणजे हायपरबोली या ठिकाणी काय केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य हे की मला खूप भूक लागली, पण त्याच्यासाठी आपण काय करतोय अतिशयोक्ती अलंकाराचा वापर करतोय. द नेक्स्ट अँड लास्ट वन, युअर फीट सीम्ड टू डान्स ऑन एअर. म्हणजे तुझे पाऊलं इतकी सुंदर पद्धतीने नृत्य करत होती जसं काही तू हवेमध्ये डान्स करतेय की काय. शक्य आहे का ही गोष्ट नाही, पण तो काय केलेलं आहे त्याच्या स्तुतीचा एक छानसा प्रकार आहे तो अतिशयोक्तीच्या अर्थ माध्यमातून केलेला आहे आणि म्हणून याला आपण हायपरबोला कळालं बेटा. हो, हे तर मी खूपदा यूज करते. हा बरोबर आहे, हे तू खूपदाच नाही तू करोडो वेळेस यूज केलास. बरोबर आहे. आता इथे हा काय शब्द झालाय करोडो वेळेस, म्हणजे हा सुद्धा काय आहे बोलण्यातला हायपरबोल आहे. ओके, सो लेट अस गो टुवर्ड्स द नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, दॅट इज द आयरनी. मग आता आयरनी म्हणजे काय, तर या आयरनीला मराठीमध्ये व्याजस्तुती अलंकार असं म्हटलेलं असतं. मग आता व्याजस्तुती म्हणजे काय तर ते आपण समजून घेऊया. इट इज द यूज ऑफ वर्ड्स टू कन्वे अ मीनिंग दॅट इज अपोजिट ऑफ व्हॉट द ऍक्च्युअली सेड. म्हणजे मला जे म्हणायचं आहे नेमकं माझ्या मनात जी गोष्ट आहे ना ती मी न म्हणता दुसरं काहीतरी म्हणत असतो, पण मी ते दर्शवत असतो समोरच्या. म्हणजे काय की जे कन्वे करायचे ते अपोजिटली कन्वे करायचे. म्हणजे आता जसं की आपण एखादा व्यक्ती उशीर आला तर त्यावेळेस ती सर त्याला काय म्हणतात, छान लवकर आलात बस. म्हणजे काय सरांना काय म्हणायचं ऍक्च्युअली दॅट ही इज लेट, पण सर तसं न म्हणता काय म्हणतात ते हा छान लवकर आलात. म्हणजे काय या ठिकाणी आयरनी आहे, म्हणजे जे म्हणायचे ते म्हटलेलं नाही. तर या ठिकाणी एक वाक्य दिसते तुझ्या समोर की रोहन taught English but hired an English tutor for his son. म्हणजे काय की रोहन स्वतःच इंग्लिश शिकवतोय पण त्याने त्याच्या सन साठी काय केलंय बाहेरचा ट्युटर हायर केलाय. म्हणजे इथे काय आहे ती गोष्ट कशी दाखवली की अपोजिट आहे. अरे तू स्वतःच ट्युटर असताना दुसऱ्याला कसा हायर करतोय या अर्थाने. म्हणजे इथं ती आयरनी आहे. दुसरा त्यातला एक वाक्यातला प्रकार बघ, दे कॉल मी अन इंडियन अब्रॉड बट इन माय ओन लँड आय डोंट नो हू आय एम. म्हणजे मी माझ्याच देशात असूनही लोक मला काय म्हणतात इंडियन अब्रॉड म्हणतात. म्हणजे मी जसं काही परदेशी आहे, म्हणजे मी भारतात असूनही लोक मला असं म्हणतात. म्हणजे काय की त्यातला हा विरोध दर्शवला चाललाय आणि त्याच्यातली ही बाब जी आहे तिलाच आपण आयरनी असं म्हणतो. तिसरं एक वाक्य आहे, अ फायर स्टेशन बर्न्स डाऊन. आता फायर स्टेशन काय असतं, जिथे फायर आहे आग आहे तिचं जाऊन विझवण्याचं काम करत आहे. बरोबर, पण हे वाक्य काय दाखवते की अ फायर स्टेशन बर्न्स डाऊन, दॅट फायर स्टेशन ओनली बर्न्स. म्हणजे काय की ते स्वतः स्टेशनच जळायला लागले या अर्थाने. म्हणजे याच्या पद्धतीनं त्यातली आयरनी आपल्याला समजून घेता आली तर तो फिगर ऑफ स्पीच सुद्धा खूप छानसा मजेचा असा भाग असतो. शेक्सपियरच्या ड्रामाज मध्ये या आयरनीचा खूप ठिकाणी वापर केलेला आहे. यानंतर शेवटचा प्रकार आज आपण पाहणार आहोत दॅट इज पन. PUN पन. पन म्हणजे श्लेष अलंकार. मराठीमध्ये आपण त्याला श्लेष अलंकार म्हणतो. बघा बऱ्याचदा आपल्याला अशी काही माणसं भेटतात ती बोलत असताना त्यांच्या शब्दातून ती कोटी करत असतात. कोटी करणे म्हणजे काय की शब्दांशी छान पद्धतीने खेळताय, टू प्ले विथ वर्ड्स. मग आता इथे काही त्याचा अर्थ आणि उदाहरणांसह आपण त्याला समजून घेऊया. त्याचा पहिला अर्थ बघूया. इट इज अ प्ले ऑन वर्ड्स दॅट प्रोड्यूस अ ह्युमरस इफेक्ट. म्हणजे त्यातून ह्युमर तयार होते, छानसा विनोद तयार होऊ शकतो. अँड बाय युजिंग अ वर्ड दॅट सजेस्ट टू डिफरंट मीनिंग्स. आणि त्यात एक असा वर्ड असतो जो दोन वेगळे मिनिंग सांगत असतो. वर्ड एकच असतो पण दोन मिनिंग्स त्याचे वेगवेगळे असतात आणि मग त्यालाच आपण श्लेष अलंकार किंवा पन फिगर ऑफ स्पीच असं म्हणत असतो. ambiguities are there in words. ambiguities म्हणजे थोडी संदिग्धता असते.
म्हणजे एका शब्दातून दोन वेगळे अर्थ निघतात आणि मग आपण थोडस संदिग्धता आपल्या मनामध्ये येते आणि नेमकं हे एक ते आहे आणि मग त्यातून जो काही प्रकार छानसा अलंकाराचा निघतो म्हणजे तोच श्लेष असतो, म्हणजेच तो पन फिगर ऑफ स्पीच असतो. त्यातलं दुसरं आपण तिथली काही वाक्य बघूया. द कंडक्टर माइंड्स द ट्रेन अँड द टीचर ट्रेन्स द माइंड. इथे बघ, इथे ट्रेन दोन शब्द आलेले आहेत, म्हणजे दोनदा तोच एक शब्द आलेला आहे. एका ठिकाणी ट्रेन ही व्हेकल दाखवतीये आणि दुसरं जे ट्रेन आहे ते म्हणजे ट्रेन्स द माइंड, म्हणजे मनाला ट्रेनिंग देण्याचं काम करतात. म्हणजे एकच शब्द आहे, त्याला मात्र दोन विविध छटा आहेत, त्यालाच आपण पण असं म्हणत असतो. दुसरा वाक्याचा त्या ठिकाणी आपण समजून घेऊया अर्थ की आय बिकेम फ्लॅट इन बाईंग अ फ्लॅट. म्हणजे काय की मी एक फ्लॅट घेता घेता मी स्वतः फ्लॅट झाले. म्हणजे फ्लॅट या शब्दाचे इथे दोन विविध अर्थ येतात आणि त्यालाच आपण ह्युमरस क्रिएट करण्यासाठी वापरतोय, म्हणजेच तो या ठिकाणचा फिगर ऑफ स्पीच पण हा असणार आहे. ओके, दिस इज द टास्क फॉर यू. 4 sentences are there. Just you have to identify the figure of speech in the given sentences. You have to send your answers in the comment box. So I will wait for that answers in the comment box. So friends, let us meet once again in the next session. Till then, goodbye.